शांता परशुराम जाधव, माझे मिस्टर परशुराम सिद्धराम जाधव। मी मुंबई राहणार आहे। सोलापुरात माझे मूळ गाव आहेत माझे मिस्टरांचे, म्हणून मी इथे जागा जमीन घेतली होती सर्व सुखी नगरला, मोरे गणपतीच्या पाठीमागे। तिथे असे म्हणजे 2012ला ती जमीन मी घेतली होती सर। त्याच्यानंतर लोक असे पत्रा शेड वगैरे मारलं, वॉल कंपाऊंड तार कंपाऊंड केला आणि इतर आम्हाला येऊन बघते सारखी जागेवरती तर कोणतरी कोण उचलून काढून फेकून टाकते, कोण पत्रा शेडच गायब करून टाकते। असं ते भरपूर वेळा माझ्याबरोबर असं 2-3 वेळा झालं। त्याच्यानंतर मी असं सारखं जागेवरनं येणं जाणं माझं होतं। मी यायची तेव्हा सोलापुरात मी जागा बघून, आमचे नवरा बायको येऊन ते जागा बघून आम्ही जायचो। तोपर्यंत आता सदरच्या 1 महिन्याच्या अगोदर मी त्या जागेवरती वॉल कंपाऊंड करण्यासाठी परत उभी राहिली। तर मला असे 2-3 सचिन गायकवाड आणि नितीन गायकवाड आणि त्यांचे इतर कोण होते मला माहिती नाही, ते लोक माझ्यावर दादागिरी करायला लागले आणि म्हणते ही जागा आमची आहे, इथे यायचं नाही, इथं कोण आहे तू, असं अरे तुरेवरती शिवीगाळ करून घाणेरड्या शब्दामध्ये मला बोलायला लागले। तर मी बोलली मला घाणेरड्या शब्दामध्ये बोलू नका, ही जागा तर माझी, तुम्ही कसे म्हणतात माझी म्हणून। तर मला म्हणतो जातेस का इथून, नाहीतर तो कापून टाकतो, हे करतो ते करतो, म्हणून आम्हाला दोघं नवरा बायकोला धमकी द्यायला लागले। मग आम्ही त्याच्यावरनं खूप म्हणजे मदत घेतलो कुणाकुणाची, पण सगळे दलालच निघाले, कोण तिथे चांगले निघाले नाही। मग त्याच्यानंतर आम्हाला पैशाची माग करायला लागले की 2.5 लाख रुपये दे, एक कोण म्हणतो 45,000 1,45,000 रुपये दे, असं म्हणून इतर बहाण्याने आम्हाला पैसे मागणे करायला लागले। तर मी बोलली माझी जागा मी कशाला पैसे देऊ, म्हणून आम्ही खूप जागेवरती न्याय मागितलो, पण आम्हाला ते न्याय भेटलं नाही। म्हणून आता आम्ही मागे पोलीस चौकीमध्ये पण गेलो, तिथे पण सांगितलं की आम्हाला असं कंप्लेंट द्यायचं, आमच्यावरती चाकू बिकू घेऊन लोक ते नितीन सचिन 4-4 5-5 लोकांना येऊन बायकांना आणून आम्हाला चटणी वगैरे दाखवून आम्हाला मारहाण करतोय। तर आम्हाला हो घेतो म्हणून आम्हाला तिथून हाकलून टाकले होते। मग त्याच्यानंतर आम्ही परत नवरा बायको मग आज CP साहेबांपाशी गेलो, कमिशनर साहेबांपाशी, त्यांच्याकडं आम्ही अर्ज वगैरे आणि त्यांना न्याय मागितलं। त्यांनी पद्धतशीर आम्हाला न्याय दिला माननीय एकदा पोलीस प्रशासनाने, आणि आमचं काय असलेलं हे केलं, म्हणजे ठीक आहे तुम्हाला म्हणजे सांगितलं पोलिसांना की असं गोष्ट आहे, त्यांच्याकडनं कोण त्यांना हे करते, जबरदस्ती करते, कोण मारहाण करते, त्यांच्यावरती काय असलेलं बघा म्हणून तिथे सांगितले। आणि आम्ही खूप त्रास आहे, 1.5 महिन्यापासून आम्हाला कुठेही न्याय भेटला नाही, पण आज आम्हाला CP साहेबांपाशी न्याय भेटला, म्हणून मला खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खूप चांगलं वाटलं। इथं पत्राचे ते लोक तोडफोड करायला लागलेत, त्यावेळेस येऊन बघायला आलतो मी। त्यावेळेस हे लोक सगळे मिळून मला दमदाटी केले आणि माझ्या अंगावरती आले, नितीन गायकवाड, सचिन गायकवाड, आणि आम्हाला धमकी वगैरे द्यायला लागले आणि 2.5 लाख रुपयाची मागणी केली त्या लोकांनी। आणि त्यांना मी देत नाही म्हणून माझ्यावरती अंगावरती आले ते लोक आणि मारहाणाची धमकी द्यायला लागले, मर्डर करतो या तुला मारून टाकतो, किंवा पैसे दे या तर इथून निघून जा मुंबईला, इथं कशाला आलास, असं म्हणून आम्हाला त्रास द्यायला लागला। 1 महिन्यापासून मी सोलापूर गावात फिरतोय सगळ्या ठिकाणी। आता मी CP साहेबांकडे गेलतो, ते सुद्धा आम्हाला चांगलं सगळं सांगितले, तुम्ही जावा तिकडे, मी सगळं फोन करून सांगितले तिकडे पोलीस लोकांना, आणि आम्हाला न्याय देतात म्हणून आम्हाला सांगितले, हीच विनंती माझी। नमस्कार।